कर्जत तालुका हा पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जात आहे. दरम्यान वाढते प्रदूषण, वृक्षतोड आणि जागतिक तापमान वाढीच्या भीषण संकटाकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून हिरेन हिसाळके या 13 वर्षीय सायकलपटू विद्यार्थ्याने अनोख्या पद्धतीने जनजागृती केली. अंगावर पीपीई किट, तोंडाला ऑक्सिजन मास्क आणि पाठीवर ऑक्सिजनची बाटली अशा बोलक्या वेशभूषेत या विद्यार्थ्याने नेरळ परिसरातील नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. 23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामानशास्त्र संघटनेची स्थापना झाली. या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या 31 देशांमध्ये भारताचा समावेश होता. मात्र आज दुर्दैवाने जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक लागत आहे. हीच चिंता व्यक्त करण्यासाठी या चिमुकल्या सायकलपटूने सलग 3ऱ्या वर्षी आपला उपक्रम राबवला. सायकलवर प्रदूषणाविरोधी माहितीचे फलक, हातात मेगाफोन आणि भविष्यात शुद्ध हवा न मिळाल्यास ओढवणारी परिस्थिती दर्शवणारा पेहराव करून त्याने नेरळमध्ये प्रबोधन केले. या जनजागृती दरम्यान त्याने मांडले की एकीकडे ग्लोबल वॉर्मिंग वाढत असताना दुसरीकडे जगात सुरू असलेल्या युद्धांमुळे कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड यांसारख्या हरितगृह वायूंचे प्रमाण वाढले आहे. त्यात भरमसाठ वृक्षतोड होत असल्याने परिस्थिती विदारक होतीये. जर आपण आत्ताच सावध झालो नाही तर भविष्यात श्वास घेण्यासाठी आपल्याला कृत्रिम ऑक्सिजनवर अवलंबून राहावे लागेल. दरम्यान या उपक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा वाल्मिकी नगर येथून झाली. भर उन्हात सायकलवरून प्रवास करत या विद्यार्थ्याने ठिकठिकाणच्या नाक्यांवर आणि शाळांना भेटी देऊन जल, वायू व कचरा प्रदूषण रोखण्याचे आवाहन केले. या मोहिमेची सांगता विद्या विकास शाळा नेरळ येथे झाली. हिरेन हिसाळके 13 वर्षाच्या मुलाने सामाजिक भान जपून राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ.